बातमी पावसाची आहे। मुंबईसह उपनगरामध्ये सकाळपासूनच दमदार पाऊस कोसळतोय। 48 तासात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। हवामान विभागाकडून आज मुंबईला येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। सकाळी 9:19 समुद्राला उधाण येणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे। त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। पहाटेपासूनच मुंबई आणि आसपासच्या उपनगरामध्ये मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। ही मुंबईतली दृश्य आपण पाहतोय, त्यामुळे वाहतुकीचा वेगही मंदावलेला आहे। ही थेट दृश्य मुंबई आणि आसपासच्या उपनगरातली अंधेरी परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। या साचलेल्या पाण्यातूनच मुंबईकर वाट काढत शाळा गाठतोय, कार्यालय गाठतोय, इच्छित स्थळ गाठतोय। ही दृश्य पाहतोय आपण मुंबईतली। दुकानांमध्ये देखील पाणी शिरण्यास सुरुवात झालेली आहे। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री आचार्य प्रधान यांच्याकडून। भाग्यश्री, मुसळधार पाऊस मुंबई आणि आसपासच्या उपनगरात, विशेषतः दक्षिण मुंबईत पावसाचा जोर कमी असला तरी उपनगर जे आहे, मग ते अंधेरी, बोरिवली, दहिसर, मालाड, गोरेगाव या परिसरात दमदार पाऊस। अनेक ठिकाणी दुकानात देखील पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। रस्ते सुद्धा जलमय आहेत। काय सध्या परिस्थिती आहे? नक्कीच सागरी, खरं तर आज हवामान खात्याने येलो अलर्ट जो आहे तो जारी केलेला आहे आणि तो पुढील 24 तासासाठी हवामान खात्याने हा अलर्ट जारी केला आहे। खरं तर गेले अनेक दिवस पाऊस नव्हता आणि प्रचंड गरमी मुंबईकरांना सहन करावी लागत होती। मात्र काल आपण जर बघितलं तर काल काही ठिकाणी रिमझिम सरी बरसताना पाहायला मिळाला। मात्र रात्री नंतर हा पावसाच्या ज्या सरी आहेत त्या वाढलेल्या देखील पाहायला मिळाल्या। मुसळधार पावसाला जी आहे ती आता सुरुवात झालेली आहे। दादर आणि त्यापैकी मध्य रेल्वेची जी काही उपनगरं आहेत तिथे त्या साईडला पाऊस पडायला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे। दक्षिण उपनगरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे। अंधेरी असेल, घाटकोपर असेल, त्याचबरोबर विक्रोळी, मुलुंड या बाजूला भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस पडताना पाहायला मिळतो। अनेक ठिकाणी पाणी साचण्यास जी आहे ती सुरुवात झालेली आहे। अद्यापपर्यंत मध्य रेल्वेवर किंवा पश्चिम रेल्वेवर कोणताही परिणाम झालेला नसल्याचं समोर येत आहे। मात्र जर अशाच पद्धतीने पाऊस पडत राहिला तर मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे देखील विस्कळीत होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते। अगदी भाग्यश्री, मला हाच मुद्दा खरं तर तुम्हाला विचारायचा होता। पाऊस आहे त्यामुळे नेटवर्क मध्ये प्रॉब्लेम होतोय, तुमचा आवाज व्यवस्थित पोहोचत नाही आमच्यापर्यंत। पण मुद्दा हा आहे की मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वेवर सध्या काय परिस्थिती आहे? 9:07 झालेली आहेत। अनेक जण ही कार्यालयीन वेळ आहे त्यामुळे लोकल या तुडुंब भरलेल्या असतात। काय नेमकी सध्या परिस्थिती पाहायला मिळते या तीनही मार्गांवर? नक्कीच सागरी, सध्या जर बघितलं तर सगळ्याच त्या मध्य रेल्वे असेल, पश्चिम रेल्वे असेल, हार्बर रेल्वे असेल, रेल्वे ज्या आहेत त्या वेळेवर धावताना पाहायला मिळतात। मात्र अशाच पद्धतीचा जर पाऊस संध्याकाळपर्यंत सुरू राहिला तर चाकरमान्यांना नक्कीच हाल होतील त्यांचे। आणि अगदी भाग्यश्री, मुद्दा लक्षात येतोय। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता। सध्या मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर लोकल या सुरळीत धावतायत, विलंबानं नाही आहेत, ही जमेची बाजू आहे। पण जर का पावसाचा जोर वाढला तर मात्र काही काळ लोकल विलंबानं धावू शकतील असा एक अंदाज वर्तवला जातोय। पण मुंबई आणि आसपासच्या उपनगरात आता पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। काही रस्ते जलमय सुद्धा होत आहेत, कारण पहाटेपासूनच मुंबईत पावसाचं धुमशान सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।